नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूज. आपण शिरपूर जैन या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण रस्त्याचा जो व्हिडिओ बघितलेला आहे, मुख्य रस्ता आहे तो रिसोड फाटा ते बस स्टँड पर्यंत आहे. या ठिकाणी अनेक गड्डे पडलेले आहेत. गड्ड्यामध्ये पाणी साचते, पूर्ण पावसाळा गेलेला आहे, या पाणी साचते आणि हा ठिकाण वर्धेचं ठिकाण आहे. आणि प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता तर आपल्यासोबत शंकर वाघ भाऊ आहेत, ते ग्रामस्थ आहेत. काय सांगले रस्त्याबद्दल आपण मुख्यमंत्रीकडे काय मागणी? हे बघा, गावामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आहेत, परंतु या रस्त्याची अवस्था मागील 4-5 वर्षापासून अतिशय खराब झालेली आहे. सदर रस्त्याने दररोज हजारो लोक, शेकडो वाहने जाणे येणे करतात, परंतु हा रस्ता दुरुस्त करण्याची तरतूद कोणी घेत नाही. सदर रस्ता हा बांधकाम विभागाकडे असल्याचे कळते. कधी ग्रामपंचायत मध्ये सांगते की आमच्याकडे, परंतु हा रस्ता नेमका कोणाचा आहे हाच विषय क्लिअर होत नाही. आणि या रस्त्यावर मागील 4-5 वर्षापासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे कधी लोकांच्या अंगावर पावसाळ्यात चिखल उमटतो, तर हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये प्रचंड धूळ लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातच रस्त्यावर टाकलेल्या बोंबांनी दगडे सुद्धा वाहनाने उडून एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, गावातील राजकीय लोक मात्र याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करतात. ओके, आपण काही पाठपुरावा केलाय का आणि कोणाची नेमणूक प्रक्रिया वगैरे काय आपण काही प्रतिक्रिया घेतली का? सदर विषयासंबंधी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही एक निवेदन पाठवले. मुख्यमंत्री कार्यालयातून यावर कारवाई करण्यासाठी तात्काळ सेक्रेटरी एकनाथ डवले साहेब यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र त्यावर काय कारवाई झाली हे अद्यापही आम्हाला कळाली नाही. तर याकडे यानंतर आपण काय मागणी कराल? का सार्वजनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामध्ये आपले काय म्हणणं आहे? लोकप्रतिनिधीकडे आपण काय करते? असे नाही, गावामध्ये सर्वांना सत्तेची संधी मिळालेली आहे. वास्तविक बघता मागील 4-5 वर्षात हा प्रश्न निकाली निघणे गरजेचा होता, परंतु राजकीय लोकांच्या भूमिका अशा असतात, निवडणुका आली की वेगळे वेगळे दाखवतात, विरोधात लढतात आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकत्र येऊन निधीची विल्हेवाट लावतात. असे असताना मागील 2-4 वर्षात कोट्यावधीचा निधी आला, पण झालेली कामे ही दर्जेदार नसणे, अनुशेष राहायला लागला, महत्वाची कामे होत नाहीत, ते याचमुळे होत नाही. जसं की सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात, विरोधात लढतात आणि ज्याची सत्ता येते तो हा निधी प्रत्येक वेळेस येतो आणि तो त्या बळकावला जातो आणि सर्वसामान्य म्हणजे जनतेच्या प्रश्नाकडे आणि तर याकडे लोकप्रतिनिधींनी आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरीनाथ पाटील, वाशिम.